मित्रांनो, ही तुम्हाला काळी गाय दिसते का? ह्या काळ्या गायनं काय खूप हालात दिवस काढला आणि त्याच्यानंतर ही एक म्हैस आली. त्यानंतर ती ही म्हैस, ही रेडी, ही एक म्हैस, त्यानंतर ही पांढरी गाय, ही पाळी, अनेक अशी जनावरे, शेरड, ह्यांनी खूप हालात दिवस काढला. आणि असं पावसात तुम्हाला सांगतो लय म्हणजे लय ह्याने वनवास काढला. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आज बघा ही पत्र आणलेत बघा. हे बघा, हे असं 10 पत्र आणलेत बघा. आणि हे असं अँगल आणलेत. आणि ह्याच्यावर ह्या 2 पायपा आहेत ह्या आधीच आणल्या होत्या. 17 का 18 काहीतरी पायपा आणल्या होत्या आधीच. ते आणून पण मला वाटतं एक 4-5 महिने होऊन गेलं. आणि त्याच्यानंतर मग ही पत्र आणलं. असं लवकरात लवकर आणायचं होतं, पण कसं पाऊस वगैरे लागला त्याच्यामुळं काय आणलं नव्हतं. तर ह्याच्याखाली हे या गाड्यावर सिमेंटाची 2 पोती पण आणली. ते ह्याच्याखाली दाखवून ठेवले. आणि इकडं ही खडी आणली होती आधीच. त्याच्यानंतर वाळू पण आणली होती आधीच. एक तिकडे घरात जांबच की जेवत. आणि आता मग ही तुम्हाला सांगतो बबन काय करायला आहे. बैलगाडी साखर. हो, बबन लागलंय बैलगाडीत बनवायला. गोल काढलंय आकृती, असं गोल आकृती काढली. ए उचलून न गेला का? तर तुम्हाला सांगतो आता ही 2 कणगी आहेत ना. ह्या कणगीच्या पाशी इथं मला वाटतं ह्या जाग्याला इथं शेड होईल असं वाटतंय. इथं घर असं आहे. तर खास आपल्या जनावरांसाठी मजबूत निवारा होईल म्हणून आता म्हणलं काय पण करून आणायलाच पाहिजे. ते एक डमडम घेऊन आलो होतं, छोटा हत्ती. तर त्याचा काय व्हिडिओ घेतला नाही, आलं राहिला त्याचा काय विषय नाही. आता म्हटलं घ्यावं. मग पोराशांना पण शाळेतनं जाऊन आणलं बघा. तर आता तुम्हाला सांगतो ही चूल आहे बघा. तर ही त्या चुलीत इतकं पाणी साठलं होतं पावसाळ्यात, ते तुम्हाला आता मी दाखवतो. इथं दाखवतो बघा. तर ही जी पान आहे ती 10, ही 2000 रुपयाला एक पान आहे. आणि अँगलचं पैसे वेगळे झाले बरं का. ह्या अँगल आहेत. ह्या अँगल तात्यानं केवढ्याला आणलेत, कसं काय आणले ती मला काय माहीत नाही. पण पत्र तर 2000 रुपयाला एक पान आणलं ही मला माहीत आहे. एवढा अँगल आणलेत असं. आता कसं ही 16 फुटी अँगल आहेत. अँगल 17 फूट आहे आणि पान ही 16 फूट आहे. आता बघू ही बघा तात्पुरतं बघा. ही असं छप्पर केले असं. मग ह्याच्या सावलीला बसायची गुरं लय आमदा गुरांचे बघा. आता ही गाई तेवढी नवीन आहे ह्याच्यामध्ये, नाहीतर ह्या गुराशाने लय वनवास भावला घरी. लय म्हणजे लय आत्ते. ही शेरड बघा कसं. तर मग ह्या शेडमध्ये थांबायचे, नाहीतर लय अवघड होत्या जनावरांचं आमच्या. ह्या गायनं तर तुम्हाला सांगतो लय म्हणजे लय वनवास भोगला. जसं की कोरोनाचा काळ होता बघा, तेव्हापासून ही गाय आहे. आणि ही गाय आता घेऊन 1-2 महिने झाला. आणि ही एक पाडी ह्याच गायची. आणि ही एक रेडी आहे. ही तुम्हाला सांगतो एक म्हैस घेतली होती 70,000ला. तर तिची ही रेडी आहे. आणि ही जी म्हैस दिसते तर ही आम्ही 6000 रुपयाला घेतली होती. की जे कासापाला जे देतात मसरं वगैरे ही ती मागितली होती 6000ला त्याने. मग आम्ही 1000 रुपये वाढवून 5000ला त्यांनी मागितली होती. आम्ही 1000 रुपये वाढवून देऊन घेऊन आलो ह्याला. मग त्यांच्यात काय गाभण वगैरे काय राहत नव्हते. मग हिला आणून पण 2-3 वर्ष झालं, पण हिची तब्येत अशी नव्हती.
उंची वगैरे अशीच होती हिची. आमच्यात आल्यावर मग आपण राहिली, मग आता दुसरं येत आहे आता. कोकराशी उड्या हाणते. ही शेरड बांधून जायते आज. आता बघू, मला तर वाटतंय इथपर्यंत पानं असं यायला पाहिजे. ते कसं कसं होतंय काय नाही. लय बघा. आणि दुसरी गोष्ट हे काय असलं आणले, शान महागवाड्याला आणले. बघा हे असलं आणले शान महागवाड्याला. हे शान महागवाड्याला आणले. आणि ही जी वैरण तुम्हाला दिसते ना, ह्या अशी वैरण आमच्या गुरांना कधीच खायला मिळाली नाही. जर मिळाली तर तेवढीच थोडी नॉर्मल. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, आज पाणी ज्वारीला लावले. आता ही ज्वारी पिकाला येते का वैरणीला येते काय माहीत नाही, पण लावले पाणी. पाठीमागच्या 2 दिवसात तुम्ही ते व्हिडिओ बघितलाच. ते पाण्याच्या विषयीमध्ये जरा घरात तुम्ही झालं होतं. तर आज लावले पाणी. काल पत्र आणले ती पण काय मिस्त्री आले नाही काय नाही. मग आता म्हटलं पाणी चालू केलं. ही एक सारा भिजलाय, 2 सारा भिजले. पलीकडे एक भिजलाय, ही एक भिजलाय, आणि आता इकडे एवढी भिजवाय सगळं. तर मित्रांनो मला बरेच अशा कमेंट येते बरं का, तुम्ही कुठला आहे, कोणत्या गावचं आहे, गाव कोणतं. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो बरं का, मी सावे गावचा आहे म्हणून. आणि गाव माझं सावे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर म्हणून सांगतोय. तर परत सारखं तीच कमेंट करते ते. म्हणजे एक कमेंट आलेली तीच करत नाही सारखं, पण असं नवीन कोणतर करतं की मग मला असं वाटतंय हे आपल्या ऑडियन्सनं, आपल्या यूट्यूब फॅमिलीनं, ज्यांना कोणाला माहीत नाही, तर हे पाठीमागचं व्हिडिओ हे बघायला पाहिजे तो. नाहीतर काय माहीत नसतं, मग ते असं कमेंट करायची गरज पडते. कमेंट केल्यावर काय आपल्याला काय फरक हे होत नाही, त्रास काय नाही. पण एक माहिती म्हणून तुम्ही एक पाठीमागचे व्हिडिओ वगैरे बघत जावा, काय अडचण नाही. हे आपलं घर आहे बघा. असं पाणी कुठवर आले बघा. हो पाणी दिसते, पळायला आले. आहे तर चला मित्रांनो, बाय बाय. भेटूया उद्या या व्हिडिओमध्ये.